विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. लक्षात घ्या, नाशिक महानगरपालिका यांमार्फत नवीन पदभरती या ठिकाणी आली आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला माहीत असेल की अभियांत्रिकी पदाकरिता ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी आली होती. आजच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी आता गट क आणि गट ड मधील एकूण 186 पदे या ठिकाणी त्यांना भरायची आहेत. तर ही पदे कोणती असणार आहेत? अग्निशमन सेवेतील ही पदे असणार आहेत. सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. या ठिकाणी बघू शकता, चालक आणि यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमन याचे एकूण 36 जागा आहेत. त्यानंतर फायरमन, अग्निशामक याचे एकूण 150 जागा आहेत. याचा जो वेतन श्रेणी आहे ती आहे S7 आणि S6 ही तुमची वेतन श्रेणी आहे. फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर लक्षात घ्या, जो अभियांत्रिकी सेवा आहे त्याचे देखील फॉर्म 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्याची देखील लास्ट जी मुदत आहे ती 1 डिसेंबर आहे. या ठिकाणी फॉर्म शुल्क, परीक्षा शुल्क जो आहे तो खुला प्रवर्गासाठी आहे 1000 रुपये, तर मागासवर्ग आणि अनाथ प्रवर्ग यांकरिता आहे 900 रुपये. यानंतर या ठिकाणी तुम्ही आपली जी कॅटेगरी आहात त्याचे ज्या जागा आहे, डिस्ट्रीब्युशन आहे ते या ठिकाणी बघू शकता. एकूण 36 जागा आहेत. खुला प्रवर्गासाठी आहे 8, बरोबर. बाकीच्या ज्या आहेत त्या आपल्या स्क्रीनवर आहेत. आपण ज्या पदाचे आहात किंवा आपली जी कॅटेगरी आहे त्याच्या एकूण जागा किती त्या बघायच्या. त्यानंतर खुला प्रवर्गाच्या जागा किती आणि त्यानुसार तुम्ही किती कॉम्पिटिशन आहे हे जे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी बघा, आता सर्वात पहिल्यांदा आहे चालक, यंत्रचालक, वाहन चालक. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय दिली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य देण्यात येईल. वाहन चालक या पदावर किमान 3 वर्षे काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैध जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असला पाहिजे आणि मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मराठीचे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर किमान शारीरिक ज्या पात्रता आहेत त्यामध्ये उंची आहे 165 सेंटीमीटर, महिलांसाठी आहे 157, छाती साधारणतः आहे 81 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटरपर्यंत महिलांसाठी लागू नाही. वजन आहे किमान 50 किलो पुरुषांसाठी आणि किमान 46 किलो महिलांसाठी आणि जी दृष्टी आहे ती चांगली या ठिकाणी असली पाहिजे. यानंतर पुढे जे फायरमन, अग्निशामक गट ड आहे याचे एकूण जागा बघू शकता. या ठिकाणी जास्त जागा आहेत, 150 जागा आहेत. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे ती सेम आहे, शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिन्यांचा कालावधीचा अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण पाहिजे आणि किमान शारीरिक पात्रता देखील त्याच पद्धतीने आहे. तसंच या ठिकाणी लक्षात घ्या, चालक, यंत्रचालक, अग्निशमन किंवा फायरमन या दोन्ही पोस्टसाठी जर फॉर्म भरणार असाल तर लक्षात घ्या, आपल्याकडे जो टेक्निकल सिलेबस आहे त्यावर आधारित मराठी भाषेत 2500+ प्रश्न आहेत, 50 ऑनलाईन टेस्ट आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 299 रुपये. तर लक्षात घ्या, ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता. हा कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाकून OTP एंटर करा आणि लॉग इन केल्यानंतर हा कोर्स विकत घेऊन टाका. प्राईज आहे फक्त 299 रुपये. हा कोर्स परचेस करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. कोर्स परचेस करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. यानंतर परीक्षेचे जे संक्षिप्त स्वरूप आहे ते बघून घेऊयात. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमन गट क यामध्ये तुम्हाला मराठीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15, बौद्धिक चाचणी 15 आणि संबंधित विषयाचे 15 असे एकूण किती प्रश्न आहेत? 60 प्रश्न आहेत, 120 गुण आणि कालावधी आहेत 90 मिनिटे. दर्जा आहे 10वीचा. त्यानंतर फायरमनसाठी मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय 15 असे एकूण 60 प्रश्न 120 मिनिटांसाठी आणि तुमची या ठिकाणी शारीरिक पात्रता व कार्यक्षमता तपासण्यासाठी 80 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येईल आणि ह्या दोघांचे गुण एकत्र करून तुमची अंतिम निवड जी यादी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. माजी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी शुल्क माफ राहील. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला हे शुल्क भरावे लागणार आहे आणि जे परीक्षा शुल्क आहे ते ना परतावा आहे. तसेच अजून एक गोष्ट महत्त्वाची की ग्रुप वाईज टायमर या ठिकाणी असणार आहेत. आपण ज्या बाकी IBPS किंवा TCSची एक्झाम बघतोय की एक ग्रुप असतो, पर्टिक्युलरली ग्रुप तयार केला जातो. सपोज आता या ठिकाणी 60 प्रश्न आहे तर 15 प्रश्नांचे या ठिकाणी असे ग्रुप केले जातील. 15 प्रश्न असतील, तुम्हाला एक ठराविक वेळ दिला जाईल, त्या वेळात तो सेट कंप्लीट करायचा. तो सेट कंप्लीट केल्यानंतर पुढील सेटमध्ये तुम्ही शिफ्ट केले जाल. अशा पद्धतीने ग्रुप टायमर देखील या ठिकाणी आता दिला जाणार आहे.
तर टेक्निकलचा जो 299चा कोर्स आहे तो तुम्ही नक्की घ्यायचा आहे, कारण की परीक्षेत तुम्हाला 15 प्रश्न विचारले जाणार आहे. बाकीचे जे नॉन टेक्निकल मटेरियल आहे त्यामध्ये सामान्य ज्ञान झालं, त्यामध्ये चालू घडामोडी येतं, मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, ॲप्टिट्यूड आहे. तर बरोबर, तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला जर बाकीही एक्झामची तयारी करायची, ही एक्झाम तर देणार आहे, बाकीही एक्झाम तुम्ही देणार आहे बरोबर. त्याकरिता परिपूर्ण मटेरियल जर हवं असेल तर 18,000 प्लस प्रश्न आहे, प्राईज आहे 499 रुपये, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत, मल्टिपल अटेम्प्ट, टायमर प्रोव्हाइड केला आहे. दोन्ही कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की परचेस करा. आपलं मटेरियल घेतल्यानंतर तुम्हाला परीक्षेत फायदा होणारच आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.